आज आमच्या गावाच्या बाजूला क्रिकेट टुर्नामेंट होता आणि खास गोष्ट म्हणजे आमच्याच गावच्या 2 टीम्स होत्या. हो मंडळी, आमच्या गावात 2 संघ आहेत, कोदिवले आणि कोदिवले बी. आणि मजा तर तेव्हा आली जेव्हा एकाच लॉट मध्ये एकाच दिवशी दोघांच्याही मॅचेस होत्या आणि मॅच मध्ये असे काही किस्से आणि मजा झाली की सगळं पाहून तुम्ही पण थक्क व्हाल. तर नमस्कार मंडळी, मी आकाश. आता मॅच सुरू होण्याआधी एक वेगळाच सीन होता, कारण मैदानात चक्क पैसे मोजायचं काम चालू होतं. ते पाहून समजलं आज मॅच तर सिरियस होणार आहे. आता गावची मॅच आहे म्हटल्यावर बघायला तर गेलंच पाहिजे, म्हणून आम्ही गेलो आमच्या गावाजवळच्या बिरदोले ग्राउंडवर. तिथे गेल्यावर पाहतोय तर काय, आमचा कोदिवले बी संघ चॅम्पियन अंबरपाडा संघासोबत जोरदार लढत देत होता. कोदिवले बी ने पहिली बॉलिंग घेतली होती आणि सांगतो काय, मॅच एकदम जोमात सुरू होती. फिल्डिंग तर एवढी भारी की काय सांगू, प्रत्येक बॉलवर दबाव आणि एकही रन सहज नाही. एवढ्यात कोदिवले बी ची मॅच बघायला कोदिवले ए चे प्रेक्षक पण जमायला लागले, कारण यानंतर कोदिवले ए ची मॅच होती. आता कोदिवले बी ने चांगला पराक्रम दाखवत पहिला राऊंड जिंकला. आता बारी होती बॅटिंगची आणि समोर होता माले संघ. आपल्या योगेश भावाने असा पराक्रम केला ना की एका मागून एक 6 वर 6 मारायला सुरुवात केली. मारता मारता त्याचा वैयक्तिक स्कोर थेट 45 रनांवर पोहोचला आणि अवघ्या 4 ओव्हर मध्ये 68 रन ठोकले. आता समोरच्या संघाला 69 रनचा टार्गेट होता. आता फिल्डिंगला उतरला कोदिवले ए संघ आणि त्यांचा परफॉर्मन्स पाहून आम्ही सगळेच थक्क झालो. शेवटी कोदिवले ए संघाने माले संघाचा पराभव करत पहिला राऊंड जिंकला. मॅच संपल्यावर सगळे ग्राउंडच्या बाहेर स्टेज जवळ जमलो. आता बारी होती मॅन ऑफ द मॅचची आणि ती तर मिळणार होतीच आपल्या योगेश भावाला, कारण रन सर्वात जास्त त्यांनीच मारले होते. बघा कसा लाजतोय, जसं की लग्नासाठी फोटोशूट करत आहे. आता मॅच जिंकले म्हटल्यावर छोटीशी पार्टी तर होणारच की. सगळे गेलो बाजूच्या हातगाडीवर. पर्याय होते लिंबू सरबत आणि बर्फाचा गोला. उन्हामध्ये याच गोष्टी बेस्ट लागतात. सगळ्यांनी गोळा घेतला आणि बाजूलाच काकांनी वडापावचा स्टॉल लावला होता. आता सुरू होणार होता दुसरा राऊंड. दुसरा राऊंड बघायला कोदिवले बी चे प्रेक्षक चक्क रिक्षामध्ये बसून मजा घेत होते. पुन्हा खेळायला गेलो, पण यावेळी योगेश भावाची बॅट काही चालली नाही. शेवटी दुसरा राऊंड हारलो, पण काय फरक पडतो, हार जीत तर खेळात होतच राहते. पण आता तुम्हीच सांगा, तुम्हाला कसा वाटला हा आमच्या गावचा क्रिकेट मॅच ब्लॉग? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ साठी फॉलो करा की राव.